वाव, किती सिंपल आहे पण किती सुंदर दिसतो ना बर्थडे केक। अशाच सिंपल टेक्निक्स वापरून आपण आपला केक सुंदर कसा बनवू शकतो बघूयात व्हिडिओमध्ये। हाय एव्हरीवन, आय एम पल्लवी अँड वेलकम टू पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स। तर आज आपण बघूया क्रीमचा रसमलाई केक कसा करता येते। अर्धा किलोचा केक आहे, सोपं डिझाईन दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही नवीन आहात चॅनलवरती, पहिल्यांदा बघतात व्हिडिओ, तर कृपया लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर हा इथे स्पॉन्ज रसमलाई फ्लेवरचा करून घेतलेला आहे। हाफ केजी केक साठी क्रीम इथे व्हिप्ड करून घेतलेला आहे। 2 नोझल्स घेतले, 46 नंबर आणि 1 एंड नोझल नंबर। ब्रेड नाईफ आहे, पॅलेट नाईफ आहे, स्क्रेपर आहे आणि येलो जेल कलर घेतलेला आहे। व्हिप्ड क्रीम कसं बीट करायचं ह्याचा व्हिडिओ इन डिटेल ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, नक्की चेक करून बघा। हाय एव्हरीवन, आय एम पल्लवी अँड वेलकम टू पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स। आज आपण बघतोय हाफ केजी रसमलाई क्रीम केक कसा करायचा सोप्या डिझाईन्सने। तर व्हिडिओमध्ये जायच्या आधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या स्टेप्स नीट लक्षात येतील। आणि ह्याच्या आधी सुद्धा मी केक डिझाईनचे व्हिडिओज अपलोड ऑलरेडी केलेले आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। बघूया आजचा व्हिडिओ कसा करायचा, बघूया आजचा केक कसा करायचा ते। तर इथे मी हाफ केजीला लागणारा स्पॉन्ज रसमलाई फ्लेवरचा बेक करून घेतलेला आहे। व्हिपिंग क्रीम बीट करून घेतलेला आहे। व्हिपिंग क्रीम कसं बीट करायचं याचा डिटेल व्हिडिओ दिलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। रसमलाई क्रश वापरला इकडे महाराष्ट्र, सोप करण्यासाठी पाणी आहे, नोझल्स घेतलेत 36 नंबर नोझल, ब्रेड नाईफ आहे, पॅलेट नाईफ आहे, स्पॅच्युले आहेत आणि येलो जेल कलर घेतलेला आहे। तर आता इथे हा वरचा क्रस्ट आहे तो थोडासा मी कट करून घेणार आहे ब्रेड नाईफच्या सहाय्याने। खूप जाडा लेअर कट नाही करायचा आहे आपल्याला। आणि आता हा थिकनेस आहे तर ह्याचे मी 2 भाग करून घेते, म्हणजे एक कट मी देणार आहे। ब्रेड नाईफ सरळ ठेवायची आहे आणि आपण हा कट अशा पद्धतीने स्पॉन्जला देऊ शकतो। तुम्ही बघू शकता इथे हे असे 2 लेयर्स वाव मस्त आलेले आहेत। आता आपण केक सोप करून घेऊया। साइड्सनी सुरू करत करत आपण केक मध्ये सोप करणार आहोत। अशा पद्धतीने टर्न टेबलचा वापर करायचा आहे, फिरवायचं टर्न टेबल आणि अशा पद्धतीने आपण केक सोप करून घेऊया। आता इथे याच्यावरती आपण क्रीम घालूया थोडं। कस्टमरला कमी क्रीम हवंय सो मी इथे थोडं क्रीम घालणार आहे। आता आपण हे पॅलेट नाईफनी क्रीम स्प्रेड करून घ्यायचंय। एक हात टर्न टेबलनी फिरवायचा आणि दुसऱ्या हाताने आपण क्रीम स्प्रेड करून घ्यायचं। अशा पद्धतीने इवन लेअर क्रीमचा स्प्रेड झाला पाहिजे। आता आपण इथे रसमलाईचा क्रश घालून घेऊया, म्हणजे हा फ्लेवर आपल्या क्रीम मध्ये आणि केक मध्ये छान उतरणार आहे। थोडा इथे मी क्रश घातला ह्याच्यात आणि आता पुन्हा पॅलेट नाईफ घेऊन मध्ये सेंटरला पॅलेट नाईफ ठेवायचे आणि टर्न टेबल फिरवायचे, म्हणजे हा क्रश पूर्ण केक मध्ये स्प्रेड होतो। आता वरचा लेयर मी असा उलटा ठेवणार आहे ह्याच्यावरती आणि आपण ह्या ज्या मधल्या गॅप्स आहेत त्या आधी फिल करून घेऊयात। ह्या अशा गॅप्सना आपण क्रीम लावून घेऊयात असं करून आणि मग आपण त्या गॅप्स फिल करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण क्रीम स्प्रेड करून हे गॅप्स फिल करून घेतलेले आहेत। आता आपले साइड सगळे फिल करून झालेत। आता वरती पुन्हा हा स्पॉन्ज आपण सोप करूया पाण्याने। छान सोप करायचं आहे जेणेकरून नंतर सेट झाल्यानंतर आपला स्पॉन्ज ड्राय नाही होता कामा। सो याला साइड्सनी सोप करत करत आपण मध्ये सोप करायचं आहे। आणि आता थोडं क्रीम अगदी ह्याच्यावर टाकायचं आहे कारण हा आपला क्रम कोट आहे। तर अशा पद्धतीने वरच्या लेअरला क्रीम स्प्रेड करून घेतलंय मी आणि आपला हा क्रम कोट केक तयार झालेला आहे। हा केक आपण आता फ्रीज मध्ये 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवणार आहे। आता इथे आपण क्रीम साइड्सनी लावणार आहोत आणि आपलं फिनिशिंग आहे केकचं ते देणार आहोत।
आणि हा जास्त जाड लेअर नाही लावणार आहे कारण क्रीम कमी हवं आहे कस्टमरला, पण आपला फिनिश छानच येणार आहे ह्याची आपण काळजी घ्यायची आहे. आता मी इथे क्रीम लावून घेतलंय. स्क्रेपरच्या सहाय्याने आपण ह्याला छान फिनिश करून घेणार आहोत. तर स्क्रेपर लावायचं आहे आणि टर्न टेबल आपलं छान फिरवायचं आहे. आता हे जे वरचा एक्स्ट्रा क्रीमचा भाग आहे तो आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आणि हे एजेस आपले शार्प करणार आहोत. आता आपण आपला हा केक रेडी आहे. पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपण हा आपला केक बेसवरती घेणार आहोत. तर बेस असा धरायचा आहे आणि हा केक ड्रॅग करायचा आहे बेसवरती आणि अशा पद्धतीने तुम्ही नंतर ही पॅलेट नाईफ बाहेर काढायची आहे. तर अशा पद्धतीने हा केक आपला छान बोर्डवरती आलेला आहे आणि छान आपलं फिनिशिंग आलेलं आहे. आता आपण आपल्या व्हिप क्रीम मध्ये येलो कलर घालूया, गोल्डन येलो कलर, कारण आपल्याला ह्याचं डिझायनिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने येलो कलर घालून हे क्रीम छान फेटून घेतलेलं आहे आणि आता 46 नंबरच्या नोझलमध्ये पाइपिंग बॅगमध्ये आपण हे क्रीम घालणार आहोत. तर आता आपण इथे छोटी चकली करतो तसं डिझाईन करायचंय. हे असं छान, केक छोटा आहे आपला त्यामुळे आपण असं छोटं नाजूक डिझाईन करूया. असं रॅन्डम मी काढतीये, हे काही सिक्वेन्स असं काही नाहीये. आणि यामध्ये ज्या गॅप्स आहेत तिकडे आपण हे असं स्टार डिझाईन करून ह्या गॅप्स आपण फिल करू शकतो. तर अशा पद्धतीने हे मी डिझाईन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता रॅन्डम आहे डिझाईन, काही हे नाहीये, प्लॅन नाहीये. तर अशा पद्धतीने हा सुंदर केक तुमचा डेकोरेट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता फक्त एक नोझलनी, सिंपल डिझाईननी हा केक किती सुंदर दिसू शकतो. सो तुम्हाला काही फॅन्सी टूल्सची गरज नाहीये. केक तुम्ही मनापासून करा, प्रेमाने करा, आनंदाने करा आणि तो छान नक्कीच येईल. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपला नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ह्या ग्रुपमध्ये मी अनेक टिप्स अशा शेअर करत असते जे केक डेकोरेटिंगसाठी, बेकिंगसाठी उपयुक्त असतात. तर नक्की जॉईन करायला विसरू नका आणि स्टे ट्यून. हॅपी बेकिंग.